मध्ये MRTP ॲक्टनुसार बिना परवाना बांधकाम काढण्याचे अधिकार जे आहेत लोकल अथॉरिटीला आहेत, त्याप्रमाणे ते कार्य करत आहेत. तर वक्फ मिळकतीवर जे काही लोक वक्फ बोर्डाची पण परवानगी नाही आहे आणि कॉर्पोरेशनची पण परवानगी नाही आहे, अशी आमची बैठक प्राथमिक स्वरूपात कमिशनरसोबत झालेली आहे. आणि आम्ही त्यांना अशा मिळकतीची यादी देणार आहोत की जे भाडंही देत नाहीत, करारनामा नाही आहे, बांधकाम परवानगी नाही आहे, असे सर्व प्रॉपर्ट्या निष्कासित करून द्या म्हणून आम्ही कमिशनरला अशी यादी देणार आहेत. परंतु जे लोक आमच्याकडे येऊन आम्हाला भाडे करार करून, आम्ही मागच्या बैठकीमध्ये ठरवलेलं आहे की कोणी आमच्या वक्फ अधिकाऱ्याकडे येईल, भाडे कराराची विनंती करील, त्याच्यावर जरूर आम्ही कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्याला कसं रिलीफ देता येईल त्याचा नक्कीच विचार करणार, त्याला NOC देणार, जेणेकरून गरीब लोकांचे नुकसान होणार नाही. उसका जो मुआवजा मिलने वाला, जो पेमेंट मिलने वाला, वक्फ बोर्ड ने उसके लिए डिमांड किया का कमिशनर? जे काय मिळकती आमच्या शासनोपयोगी गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल अजितदादाकडे बैठक झाली 2 वेळेस. ती बैठक पुन्हा त्या विषयावर आमची होणार होती, परंतु काही कारणास्तव अधिवेशनच्या ती पोस्टपोन झाली. कारण मेडिकल कॉलेजचा पण विषय त्याला कारणीभूत आहे की जिल्हाधिकारी महोदय जे बीडचे आहेत त्यांनी एक 15 दिवसाचा वेळ त्याच्यासाठी घेतलेला. म्हणजे सर्व विषयावर एक पुढच्या 15 दिवसात आमची दादासोबत मीटिंग होणार आहे. फक्त हा इथलाच विषय नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास आमचे अंदाजे 500 ते 600 कोटी रुपये शासनाचे PLA अकाउंटमध्ये पडलेले आहेत. ते पैशाची मागणी आम्ही केलेली आहे. तर त्याच्यामध्ये अजितदादा जे आपले फायनान्स मिनिस्टर आहेत अगदी सकारात्मक आहेत आणि तो पैसा लवकरच आपल्या वक्फ मंडळाच्या खात्यात येणार आहे. सर, मस्जिदों के भोंगे हटाए जा रहे हैं, वो वक्फ की संस्था है आपकी? मस्जिद भोंग्याबद्दल मी एवढंच सांगेल तुम्हाला की तो गृह खात्याचा निर्णय आहे. त्यांनी अजून एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की ज्याच्या मस्जिदकडे परवाना असेल त्याचा भोंगा ते उतरवणार नाहीत. तर भोंग्याचा परवाना घेण्यासाठी जे काही मदत वक्फ मंडळाकडून लागते, आमच्याकडे कोणी यावं, आम्ही ती विलंब होऊ नये त्या कामामध्ये, म्हणून आम्ही जे तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार दिलेले आहेत की जेणेकरून त्याला त्याच्या अर्जावर लवकरात लवकर त्याला निकाल भेटावा आणि त्या वक्फ संस्थेचं नुकसान होऊ नये. वक्फ बोर्डामध्ये देवेंद्र साहेबांनी किती आपल्याला निधी दिलाय, आपल्या बोर्डाला दिलाय, ते सगळं आता टोटल भरावं लागेल. कारण आमच्याकडे मी एक सांगतो आपल्याला की आमच्याकडे एक प्रश्न असा आला होता काल, ते पण की 37,65,000 आम्ही काहीतरी सागा लिगल या कंपनीला फी दिली म्हणून.